हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणावर आता सुनावणी सुरू आहे। राज्य मागास प्रवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालावर याचिकाकर्त्यांनी काही सवाल केले आहेत। मराठा समाजातील मुलांना शिक्षणात आरक्षणाची गरज दाखवणारे आकडे हे दिशाभूल करणारे आहेत असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अमेय, कोर्टामध्ये नेमके काय काय युक्तिवाद होत आहेत, काय आताची ताजी स्थिती आहे? अश्विन, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि त्याच्या समर्थन करणाऱ्या याचिकांवर सध्या हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण पीठापुढे सुनावणी सुरू आहे। या प्रकरणी राज्य मागास प्रवर्ग आयोग ज्यांच्या शिफारसीवरून राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिलंय, त्यावर ही सध्या खलबळता आणि युक्तिवाद सुरू आहे। याचिकाकर्ते म्हणजे ज्यांनी आरक्षणाला विरोध केलाय त्यांच्यातर्फे ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रदीप संचेती यांनी आकडेवारी जी आयोगानं मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मुलांसाठी दिलेली आहे की या समाजातील मुलांना शिक्षणात आरक्षणाची गरज काय, शाळेत जाणाऱ्या मुलांचं प्रमाण, 10वी उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण, त्यात असलेल्या मुलींचं प्रमाण, यासाठी जी आकडेवारी दिली ती कुठेतरी संभ्रम निर्माण करणारी आहे असा दावा संचेती यांनी केलाय। कारण की या आकडेवारीत अनेक तफावत आहेत। तसंच आकडेवारीवरनं जी टक्केवारी आयोगानं जारी केलेली आहे ज्याचं या संपूर्ण समाजातील विद्यार्थ्यांना का शिक्षणात आरक्षणाची गरज आहे हे पटवण्याचा प्रयत्न करून दिलाय, परंतु ती आकडेवारी आणि ती गुणसंख्या जुळत नसल्याचा दावा आहे। यावरून सध्या युक्तिवाद सुरू आहे। यानंतर पुन्हा एकदा राज्य सरकार आपली बाजू मांडेल, समर्थन करणारे याचिकाकर्ते त्यांचे वकील बाजू मांडतील। त्यामुळे पुढचे काही काळ किंवा काही दिवस ही सुनावणी सुरू राहील अशी अपेक्षा आहे। तुर्तास आयोगाच्या आकडेवारीवरती जोरदार युक्तिवाद विरोधकांकडून सुरू आहे। अश्विन, अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।